राज्याचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज महायुती सरकारच्या वतीने मी सादर केला आहे। आपल्याला कल्पना आहे की एकूण हा जो काही अर्थसंकल्प आहे हा 7,69,467 कोटी 7,69,467 कोटी रुपये इतक्या रकमेचा हा अर्थसंकल्प आहे। आणि विशेषतः आम्ही विकसित महाराष्ट्र 2047 हा जो काही एक अहवाल तयार केला होता त्या अहवालावर आधारित हा अर्थसंकल्प आम्ही तयार केलाय। अनेक वेळा आपण बघतो की वेगवेगळे अहवाल तयार होतात, ते दिशादर्शकही असतात, पण त्याचा अर्थसंकल्पाशी कुठलाही संबंध नसतो। पण आम्ही जाणीवपूर्वक हा जो काही रोडमॅप तयार केला आहे विकसित महाराष्ट्राचा, त्याच्यावर आधारित हा पहिला अर्थसंकल्प दिलेला आहे। आणि त्याचे जे काही थीम्स आहेत, म्हणजे 4 क्षेत्र आणि 16 उपक्षेत्र, याच्यावर आधारित हा अर्थसंकल्प मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। विशेषतः जे 4 प्रमुख स्तंभ आपण घेतले आहेत त्यात प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन अशा 4 सूत्रांच्या आधारावर महाराष्ट्राचा विकास करायचा आहे। त्या दृष्टीने हे सर्व काम हातामध्ये घेण्यात आलंय। मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनापैकी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन हे या अर्थसंकल्पात पूर्ण केलेलं आहे। आणि 2 लाखापर्यंतची कर्जमाफी ही आम्ही जाहीर केलेली आहे। नियमित कर्ज भरणारे जे आहेत त्यांनाही 50,000 रुपये देण्याचा निर्णय आम्ही केला आहे। या व्यतिरिक्त शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याकरता 10 ते 15 पिकांची एकात्मिक मूल्य साखळी तयार करणं असेल, शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून जी काही त्या ठिकाणी आपलं लागत मूल्य आहे, उत्पादन खर्च आहे, तो 25% कमी आणायचा आणि उत्पादकता वाढवायची, या दृष्टीने बऱ्याच उपाययोजना या अर्थसंकल्पात आम्ही सांगितलेल्या आहेत। ॲग्रीस्टॅक आणि महाविस्तार हे जे 2 आपले प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत, यामुळे एआय अडॉप्शन करता सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याला देखील अतिशय सोपं झालंय। कारण त्याला येईल त्या भाषेमध्ये तो प्रश्न विचारू शकेल, त्याला त्याचं उत्तर मिळेल। नुसता फोटो टाकला तरी देखील पिकाची परिस्थिती काय आहे, कीड येण्याची काय संभावना आहे, त्याकरता काय उपाययोजना केली पाहिजे, हे अतिशय प्रिसिशन पद्धतीनं शेतकऱ्याला कळू शकेल। कुठल्याही एक्सपर्टची आवश्यकता शेतकऱ्याला भासणार नाही, अशा पद्धतीनं आपण याची रचना केली आहे। 30 लाख शेतकरी आज त्याचा उपयोग करतायत, तो आपल्याला सर्व शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जायचा आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी